आजचा हा संदेश तुझ्यासाठी भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. भक्ती म्हणजे दुःखातही देवाला दोष न देणं आणि आनंदातही नम्र राहणं. पण स्वामी म्हणतात, खरी भक्ती संकटात दिसते. सुखात सगळे आठवतात देवाला, पण दुःखात जो आठवतो तोच खरा भक्त. संकट आलं म्हणजे देव रागावला असं नाही. कधी कधी संकट म्हणजे देवाचं लक्ष असतं. स्वामी समर्थ भक्ताला शिक्षा देत नाहीत, ते त्याला तयार करतात. जसं धनुष्य ताणल्याशिवाय बाण पुढे जात नाही, तसं आयुष्यात मागे खेचणं हे पुढे उडण्यासाठीच असतं. स्वामी विचारतात, तू मला सुखात आठवतोस, पण दुःखातही आठवशील का? परीक्षा ही विश्वास तोडण्यासाठी नसते, ती विश्वास खोल करण्यासाठी असते. जे भक्त संकटातही म्हणतात, स्वामी तुमच्यावरच सोडलंय, त्यांच्यासाठी स्वामी स्वतः उभे राहतात. तुला वाटतं माझं काहीच ठीक होत नाही, पण विचार कर, अपघात टळला, मोठा तोटा थोडक्यात वाचला, चुकीचा निर्णय टळला, चुकीची माणसं दूर झाली. हे सगळं योगायोग नाही, ही स्वामींची अदृश्य कृपा आहे. स्वामी नेहमी मोठ्या संकटापासून छोट्या वेदनांनी वाचवतात. तू जेव्हा एकटा रडतोस तेव्हा स्वामी दूर नसतात. तुझं रडणं त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचलेलं असतं. स्वामी भक्ताचं अश्रू कधीच वाया जाऊ देत नाहीत, पण उत्तर देण्याची वेळ ते स्वतः ठरवतात. परीक्षा त्या दिवशी संपते ज्या दिवशी भक्त म्हणतो, स्वामी मला उत्तर नको, मला फक्त तुमच्यावर विश्वास आहे. त्या क्षणी देवाचं काम सुरू होतं आणि भक्ताचं ओझं हळूहळू हलकं होतं. स्वामी म्हणतात, तू तुटलेला नाहीस, तू घडत आहेस. तू विसरलेला नाहीस, तू निवडलेला आहेस. तुझी वेळ अजून आली नाही, पण ती नक्की येणार आहे. जर स्वामी तुझ्यावर रागावले असते तर तुला आज हा संदेश ऐकायलाच मिळाला नसता. तू आजही प्रश्न विचारतोस, हेच सांगतं, स्वामी अजून तुझ्यासोबत आहेत. डोळे बंद कर, एकदा मनात म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेव, हे संकट थांबणार आहे. कारण स्वामी उशीर करतात, पण अन्याय नाही आहे. जो रोज स्वामींचं नाव घेतो, पण तरीही ज्याच्या आयुष्यात संकट काही थांबत नाहीत. तू म्हणतोस का कधी, स्वामी मी काय चुकलो, इतकी भक्ती करूनही मला त्रास का? जर हा प्रश्न तुझ्या मनात आला असेल तर समज, आज स्वामी तुलाच उत्तर देणार आहेत. कधी एकटे बसून विचार आलाय का, वाईट माणसं सुखात आहेत आणि मी देवाचं नाव घेतो तरी त्रासात आहे? हा प्रश्न चुकीचा नाही, पण उत्तर खोल आहे. वाईट माणसांना देव सुधारत नाही, ते त्यांना सोडून देतात. पण भक्ताला स्वामी सोडत नाहीत, ते घडवतात. परीक्षा म्हणजे त्रास नाही, परीक्षा म्हणजे पात्रता. स्वामी भक्ताला विचारतात, तू मला मागतोस, पण जे मिळेल त्याची जबाबदारी पेलू शकशील का? म्हणूनच मोठ्या कृपेआधी मोठा संयम दिला जातो. मोठ्या सुखाआधी मोठी शांतता शिकवली जाते. तू जेव्हा रडतोस तेव्हा एकटाच नाहीस, तुला ऐकणारं कोणी दिसत नाही. म्हणून स्वामी नाही असं नाही. स्वामी कधीच लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते उत्तर नाही. परिस्थिती बदलतात आणि परिस्थिती बदलायला वेळ लागते. आज तुझ्या आयुष्यात काही गोष्टी वाचल्या आहेत,
तुला कळलं नाही, पण स्वामी होते. चुकीचा निर्णय थांबवणारे, चुकीची माणसं दूर करणारे, वेळेआधी होणारी हानी टाळणारे. स्वामी नेहमी जे दिसतं ते देत नाहीत. ते जे गरजेचं आहे ते देतात. त्या दिवशी परीक्षा संपते. ज्या दिवशी भक्त म्हणतो, स्वामी आता माझं काही नाही, सगळं तुमचं आहे, त्या क्षणी भक्ताचा भार देव उचलतो. आणि लक्षात ठेव, देव उशीर करतो पण विसरत नाही. आज स्वामी तुला म्हणत आहे, तू कमजोर नाहीस, तू तयार होत आहेस, तू मागे नाहीस, तुझा वेळ येत आहे. तू रडलास म्हणूनच तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. जेव्हा भक्ती करूनही आयुष्य शांत होत नाही, जेव्हा रोज स्वामींचं नाव घेतलं तरी दुःखदार ठोठावतच राहतं, तेव्हा मनात एक प्रश्न उभा राहतो, स्वामी मी तुमचाच आहे ना? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शब्दात नसतं, ते परिस्थितीत लपलेलं असतं. स्वामी समर्थ भक्ताला कधीही सोडत नाहीत, पण ते त्याला लगेच सुखही देत नाहीत. कारण त्यांना फक्त तुझी परिस्थिती बदलायची नसते, त्यांना तुझं अंतःकरण घडवायचं असतं. तू जेव्हा एकटाच रडतोस, तेव्हा स्वामी तुझ्या डोळ्यात अश्रू मोजत नाहीत, ते तुझ्या संयमाची खोली मोजत असतात. कारण ज्याच्या आयुष्यात मोठी कृपा यायची असते, त्याच्या वाटेवर आधी मोठी शांतता, मोठा संयम आणि मोठा विश्वास उभा केला जातो. स्वामी समर्थ उशीर करतात, कारण ते तुला विसरलेले नसतात, ते थांबलेले असतात. फक्त तुझ्या आयुष्याची वेळ योग्य व्हायची असते. जेव्हा माणूस भक्ती करतो, नियमाने स्वामींचं नाव घेतो, मनापासून देवासमोर नतमस्तक होतो, आणि तरीही आयुष्यात संकट कमी होण्याऐवजी अजूनच वाढलेली दिसतात, तेव्हा मन कुठेतरी थकायला लागतं. मी काय चुकतोय? स्वामी माझं ऐकतं नाहीत का? असे प्रश्न मनात घोळू लागतात. पण याच क्षणी एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ भक्ताकडे कधीही पाठ फिरवत नाहीत, ते फक्त त्याला आतून अधिक मजबूत करत असतात. कारण स्वामींना फक्त तुझं आजचं दुःख दिसत नाही, त्यांना तुझं उद्याचं आयुष्य दिसत असतं. तू जेव्हा एकटा बसून रडतोस, तेव्हा स्वामी तुझ्या अश्रूंना दुर्लक्ष करत नाहीत, ते त्या अश्रूंमागची श्रद्धा पाहत असतात. कारण रडणारा भक्त कमजोर नसतो, तो अजूनही देवावर विश्वास ठेवून आहे. आणि तो विश्वासच स्वामींसाठी सर्वात मोठी भक्ती असते. स्वामी समर्थ संकट देतात असं आपल्याला वाटतं, पण खरं पाहिलं तर ते संकटातून भक्ताला घडवत असतात. त्याचा अहंकार गळून पडतो, त्याचा संयम वाढतो, आणि त्याचं मन अधिक शुद्ध होतं. जसं नदीला खोल व्हायचं असेल, तर तिला शांतपणे वाहायला लागतं. तसंच आयुष्य मोठं व्हायचं असेल, तर त्याला काही काळ सहन करायला लागतं. स्वामी समर्थ उशीर करतात, कारण ते तुला विसरलेले नसतात, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. आणि जेव्हा ती वेळ येते, तेव्हा एकाच क्षणात भक्ताच्या आयुष्याची दिशा बदलते. आज तुला जे सहन करावं लागत आहे, ते उद्या तुझी ओळख बनणार आहे. म्हणून थांब, शांत राहा, आणि मनात एकच गोष्ट ठेवा, स्वामी ज्याची परीक्षा घेतात, त्यालाच ते आयुष्यभरासाठी आपलंस करून घेतात. देव लगेच उत्तर देत नाही, म्हणून देव नाही असं होत नाही. कधी कधी देव उत्तर न देता आपल्याला बदलत असतो, आणि तो बदल जरी वेदनादायक असला, तरी तो आयुष्यभरासाठी उपयोगी असतो. स्वामी समर्थ भक्ताला तोडत नाहीत,
ते त्याला घडवत असतात. हळूहळू, शांतपणे, पण कायमचं. आता काही प्रश्न विचारू नकोस. आता काही तक्रार करू नकोस. फक्त एक क्षण शांत बस आणि विचार कर. आजही तू स्वामींचं नाव घेतोस. आजही डोळे ओलावतात. आजही मन देवाकडे धाव घेतं. याचा अर्थ एकच आहे. स्वामी अजून तुझ्यापासून दूर गेलेले नाहीत. तू ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री एकटाच रडलास, ज्या क्षणी वाटलं आता नाही जमणार, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्याबरोबरच होते. ते बोलले नाहीत, कारण ते तुला शब्द देत नव्हते. ते तुला बळ देत होते. आज तू जिथे आहेस, ते शेवट नाही. तो फक्त प्रवासाचा एक वळण आहे. स्वामी समर्थ उशीर करतात, पण ते भक्ताला कधीच हरवत नाहीत. आता डोळे बंद कर. मनात एकदाच पण पूर्ण श्रद्धेने म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेव. हे दुःख थांबणार आहे.